मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती आणि या संपूर्ण घटना कल्याणमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजल्या होत्या आणि आता पोस्टात या सविस्तर याच्यावर आज मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि याच अनुषंगाने पोस्टात माझ्यासोबत काही पत्रकार बांधव बीडचे आपण त्यांचे सांगा सर काय सांगा मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आव्हानच केलेलं आहे आणि एक माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहेत काय कसं वाटते? नाही, मुळातच गेल्या जवळपास 9 डिसेंबरपासून हा विषय केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात गांभीर्याने चर्चेला जात आहे. जिल्ह्यातले आमदार सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील किंवा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असतील, संदीप क्षीरसागर असतील यांनी या प्रश्नावर सभागृहामध्ये सविस्तरपणे निवेदन केलेलं आहे. पूर्ण घटना विशद केलेली आहे. सुरेश धस यांनी तर घटनेच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळं प्रकरण दिलं आहे. त्या घटनेनंतर किंवा सभागृहात हे प्रकरण गेल्यानंतर संसदेपर्यंत ते प्रकरण पोहोचलं. मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली आणि राजकारणातली ही पहिली घटना आहे की क्राईमची एखादी घटना संसदेत जाते. आता नंतर जे काय त्याच्यामध्ये जे राजकारण सुरू झालं आणि एकंदरीतच सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर म्हणजे सरकारवरही दबाव निर्माण झाला आणि मग मुख्यमंत्र्यांना स्वतः त्या निवेदन करावं लागलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावण्यात येईल आणि एकंदरीत थोडंसं या प्रकरणाला कुठंतरी वाचा फोडून मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. याच्यामध्ये पाहिजे तर मुख्यमंत्री स्वतः सांगितले की ज्या यामध्ये कोणी इन्व्हॉल्व असेल की त्याच्यावर सुद्धा मोठ्या अंतर्गत कारवाई करण्याचे कसं पाहता आपण? पहा की याच्यात मुख्यमंत्र्यांनी एंट्री घेण्याचं कारण की मागच्या काही वर्षामध्ये प्रशासन किंवा जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था एक ठराविक यांना चमूनं हाती घेतली होती. मुख्यमंत्री आणि भाजप हे त्यांना जे त्यांचं भाजपचं जे ब्रीदवाक्य आहे की सुशासन त्याच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला हे शोभणारं नव्हतं. या घटनेच्या निमित्तानं एक ज्याप्रमाणे म्हणजे आवादा कंपनी आहे ते मोदींच्या संपर्कातले शहांच्या संपर्कातले तशा व्यक्तीला पण खंडणी मागतात. म्हणजे हे चाललं आहे काय तर आतापर्यंत मागचं महायुती सरकार होतं त्याच्यात मुख्यमंत्र्याला थोडं सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण नंतरच्या निवडणुका होत्या. परंतु आता त्यांना चान्स म्हणजे एक संधी आली की हे इथली जी काही कायदा सुव्यवस्था कुणीतरी ठराविक एक चमू बिघडतं आहे. काही लोक महसूल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांना आपल्या हाताशी धरून पाहिजेत तेव्हा त्यांना वाटेल तेच गुन्हे दाखल करतील किंवा त्यांना नाही वाटलं तर दाखल करणार नाही. म्हणजे या संतोष देशमुखचं जर प्रकरण पाहिलं तर 6 तारखेला जे ॲट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे होती झाली असती तर कडक कारवाई झाली असती आणि हे प्रकरण घडलं नसतं. म्हणून ह्याच्यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप केला आणि त्यांना एक ठोस महाराष्ट्राला एक किंवा पूर्ण बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक मेसेज देता आला की मी किंवा आमचा पक्ष असेल किंवा मी मुख्यमंत्री म्हणून अशा घटनांना मी पाठीशी घालत नाही. याच्यात कोणी जरी असलं तरी मी त्यांना सोडणार नाही असं मी यामध्ये तात्काळ पोलीस अधीक्षकाची बदली पण करण्यात आलेली आहे. हां, मग त्यांना तेच दाखवलं की अशा जर तुम्ही तुमच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे तरी देत असाल म्हणजे 6 तारखेची घटना का नोंद झाली नाही म्हणजे कुणीतरी ह्याच्यात लूज पडत होतं ते मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की आता मी असं कुठलंही राजकीय पाठबळ असेल किंवा प्रशासन त्याला कुणाला तरी पाठीशी घालत असेल मी हे सहन करणार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून. आणि मग त्यांना ती ठोस भूमिकेत काय तर ह्याची बदली असेल किंवा मोक्का असेल ते त्यांना ते घोषणा केली. काय वाटतं आपलं एकूण या प्रकरणामध्ये? नाही, मुळात काय माहिती का की बीड जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते गेल्या 5-7 वर्षापासून काही लोकांच्या हातचं खेळणं बनलेलं आहे. म्हणजे इथले जे सत्ताधारी आहेत ते कुणी असोत त्या सत्ताधाऱ्यांनी सांगायचं तोच अधिकारी बीडमध्ये येणार, त्याच अधिकाऱ्याच्या हातात अनभिषिक्त अधिकार असणार. म्हणजे अगदी जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशनसारखी योजना असेल या योजनेचं वाटोळं गुत्तेदारांनी केलं आहे हे माहीत असूनसुद्धा प्रशासनानं त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. कारण त्यांना त्यांचे जे कुणी प्रशासनाच्या वरिष्ठ जे आहेत त्यांच्यावरही दबाव होता, राजकीय दबाव होता आणि राजकीय दबाव हा गुंडांना पोसणारा होता. म्हणजे बीड जिल्ह्याचं बिहार झालं आहे असं जे म्हटलं जातं त्याला राजकारण हा भाग नंतरचा आहे पण राजकीय गुंड हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पोचले गेलेले आहेत की इथं वाळू माफिया आहेत, इथं लँड माफिया आहेत, इथं गुटखा माफिया आहेत, इथं एक्स्टॉर्शन मनी घेतलं जातं आणि त्याच्यामुळं इथली कुठलीच इंडस्ट्री इथं यायला तयार नाही आहे. इथं फक्त पॉलिटिकल इंडस्ट्री स्ट्रॉंग होते. एका वर्षामध्ये एका कार्यकर्त्याकडं फॉर्च्युनरसारखी गाडी येते ती कशातून येते मग BNCची बोगस गुत्तेदारी असेल, जिल्हा परिषदेची बोगस गुत्तेदारी असेल हे सगळे जे प्रकार आहेत ना ह्याला राजकीय वरदहस्त होता. आणि आता संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर अत्यंत निर्घृण पद्धतीनं ती हत्या करण्यात आली आणि त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीनं
ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती कुठंतरी घेतली नाही असं दिसतंय. आणि या सगळ्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यानं ते ज्या ॲक्शन मोडमध्ये आले त्याच्यावरून आता असं दिसतंय की बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता स्वतः फडणवीसांनी सूत्र हातात घेतलेले. त्याच्यामुळंच SP-ची बदली झाली. अशाच पद्धतीनं जे काही जबाबदार ठाणे अंमलदार असतील, ठाणेदार असतील, PI असतील किंवा इथली जी काही सडलेली यंत्रणा आहे तीसुद्धा एकदा रिशफल करणं हे देखील आव्हान असणार आहे पुढच्या काळात. आणि त्याचसोबत राजकीय मंडळींनी देखील थोडंसं आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालणं किंवा त्यांना व्यसन घालणं हे देखील गरजेचं आहे. हा जो बीड जिल्ह्याला एक गुंडगिरीचा कॅन्सर झाला आहे ना, त्याचं ऑपरेशन आता स्वतः फडणवीसांनी हातात घेतल्यामुळं कुठंतरी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पावलं उचलली जातील असं वाटायला लागलेलं आहे. तर आपण बघू शकतो की या बीडच्या जे कॅन्सर लागलेलं आहे आता कुठंतरी हे दुरुस्त होईल अशी मागणी आता पत्रकार करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, जुन्या मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.